आत्ताचा जो संपादक तुम्ही म्हटलं की त्याच्यावरती अनेक जबाबदाऱ्या आहेत, तो विचारवंत आहे की आता तो एक बिझनेसमन म्हणून एस्टॅब्लिश होतो? ज्या काही मीडिया हाऊसेस आहेत त्या आता दावणीला बांधले गेलेले, कुठल्या ना कुठल्या पक्षाचं तरी कुठलं तरी हे दावणीला बांधून त्या त्या पद्धतीनंच काम केलं जातं. पत्रकारही तसे मोल्ड झालेत. नेमकं काय घडतंय? असंही म्हटलं जातं की लष्कराच्या भाकऱ्या भाजणं म्हणजे पत्रकारिता, लष्कराच्या भाकऱ्या भाजणं म्हणजे पत्रकारिता. पत्रकारितेत मला असं वाटतं की तुम्हाला लोकांच्या भावना कळायला पाहिजेत. म्हणजे आपल्या जाणीवा सुद्धा आपण एक प्रकारे टेक्नॉलॉजीला समर्पित केल्यासारखे आहे की पत्रकारितेत येणं म्हणजे मोठमोठ्या लोकांशी संपर्क आला की छान पैसा कमवता येईल. तुम्ही सकारात्मक तर सगळं सकारात्मक. संपादकांना कागदाचं नॉलेज नाही. इंदोरमध्ये एक बोगस युनिव्हर्सिटी होती आणि त्या बोगस युनिव्हर्सिटीच्या ॲफिलिएशनने हे सगळं प्रकरण चाललं होतं. मग त्यात पोलीस केस झाली वगैरे आणि ते प्रकरण खूप मोठं झालं. आणि त्या पहिल्याच बातमीसाठी मला राज्य मानवी हक्क वार्ता पुरस्कार मिळाला मुंबईच्या एका संस्थेच्या समर्थन नावाच्या. त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन लेख दिला आणि लेख दिला त्या माणसाने घेतला. हां, लेख लिहिणार का तुम्ही आता? बरं, काय नाव तुझं वगैरे असं त्याने माझी चौकशी केली. मी जसा वळलो आणि तिथे अशी खिडकी होती, छोटी असतात ऑफिसेस वर्तमानपत्राच्या कार्यालयाची जिल्हा पातळीवर, तर तिकडे खिडकीत घेतो. त्याने असा लेख माझा असा पटकन फाडला आणि तिथेच डस्टबिनमध्ये टाकून दिला तो लेख. त्याच वर्तमानपत्राचा संपादक आहे. नमस्कार, मी तन्मय टिल्लू. तिखट साखरच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आजचा एपिसोड काहीसा वेगळा असणार आहे. आपल्या जगण्याला एक गती प्राप्त झाली आहे. जग वेगवान झालं आहे, जग बदलतं आहे असं आपण सातत्यानं म्हणतो आहे. माध्यमं देखील तितकीच बदलत आहेत. माध्यमं बदलत आहेत म्हणजे नेमकं काय घडतं आहे? बातम्या तर ब्रेक होत आहेत, मात्र माणूस तुटत चालला आहे का? माणूस माणसापासून दुरावतो आहे का? माध्यमं बदलत आहेत म्हणजे नेमकं काय घडतं आहे? संवाद हरवत चालला आहे का? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे ठाकलेले आहेत. मात्र याच प्रश्नांची उत्तरं घेऊन आज तिखट साखर तुमच्यापर्यंत आलेलं आहे. तिखट साखरवर आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी माध्यमांमध्ये काम करताना केवळ पैसा कमवणं किंवा एक व्यवसाय म्हणून त्याकडे बघितलं नाही, तर समाजाची बांधिलकी आणि समाजाची आपल्यावर काहीतरी जबाबदारी आहे याचाही त्यांनी पूर्ण विचार केला आणि त्यांची वाटचाल केलेली आहे. आज आपण भेटणार आहोत सकाळ माध्यम समूहाचे मुंबईचे मुख्य संपादक राहुल गडपाले यांना. चला तर मग या गप्पांमधनं काय काय नवीन विषय उलगडत आहेत आणि जगण्याची गोष्ट कशी आहे पाहूयात. सर, मुळात ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे आपण आयुष्याचा प्रवास म्हणतो, हा सगळा प्रवास आहे. त्या प्रवासातले टप्पे असतात वेगवेगळे. या प्रवासामध्ये पत्रकारितेची सुरुवात तुमची कशी झाली? अगदी अपघाताने. असं म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी असते. मी अमरावती जिल्ह्यातून आलोय. अमरावतीमध्ये मी DMLT नावाचा एक कोर्स असतो सरकारने, वोकेशनल कोर्सेसमध्ये तो येतो आणि मी तो कोर्स केला होता. मला काही त्याच्यानंतर फार त्या क्षेत्रात करण्यात काही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की आपण BA आर्ट्स करायचं. ओके. आणि तो कोर्स केल्यानंतर BA आर्ट्सला ॲडमिशन मिळायची. पण ॲक्च्युली पॅरामेडिकलचा कोर्स असतो आणि पॅरामेडिकलच्या कोर्सनंतर आर्ट्सला ॲडमिशन हे काही लॉजिक लागू होत नाही. तर आर्ट्सला कॉमर्सला ॲडमिशन मिळायची, पण सायन्सला मात्र ॲडमिशन मिळायची नाही. अच्छा. आणि माझ्यासोबत माझा एक मित्र होता, त्याला मात्र करिअर करायचं होतं. ते बायोकेमिस्ट्रीमध्ये त्याला BSc करायचं होतं. आणि मला तिथे असं वाटलं की हे सरकारने किती इलॉजिकल काम केलं आहे की तुम्ही याचा विचारच केला नाही की नेमकं शिक्षण, तो त्या क्षेत्रातली व्यक्ती त्याला पुढचं शिक्षण कशात हवं आहे आणि तुम्ही त्याला सांगताय की आता तुझं DMLT झालं, त्याच्यानंतर तू BA कर किंवा कॉमर्स कर. मग माझं काही ॲडमिशनशी घेणं देणं नव्हतं, पण मला वाटलं की त्या माझ्या मित्राला पाहिजे आणि तो म्हणजे एकदम क्युरियस होता की मला BSc बायोकेमिस्ट्री करायचे. मग त्याच्यासाठी म्हणून तिथून माझ्या पत्रकारितेचा आरंभ झाला. मी त्याच्यासाठी मग सगळ्या लोकांशी बोललो. म्हणजे जिथे ज्या अमरावतीच्या आजूबाजूला 5 सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे ती वोकेशनलची सगळी मुलं होती, त्या सगळ्या मुलांशी संपर्क केला. तेव्हा तर काय आपल्या आत्तासारखं पटकन फोन, व्हॉट्सॲप ग्रुप वगैरे असं काय नव्हतं. पण मग त्या सगळ्या याच्यातून त्या लोकांपर्यंत पोचलो, त्या लोकांना गोळा केलं आणि एक दिवस विद्यापीठावर मोर्चा घेऊन गेलो. बरं. हां. आणि विद्यापीठावर मोर्चा नेला. खूप गोंधळ घातला विद्यापीठात. कुलगुरूंना जबरदस्ती जाऊन भेटलो, त्यांच्याशी हुज्जत घातली, हे केलं. आणि मग आता ते केल्यानंतर तेव्हा काय असे पटकन कॅमेरामन आलेत वगैरे हे नाही. ते 1-2 याची माणसं आली होती प्रिंट मीडियातली, त्यांनी फोटो वगैरे काढले. आमच्या काही लोकांनी फोटोज काढले. आणि मग आता याची बातमी काय करायची? त्याची बातमी करून द्यायला लागेल ना. मग ती बातमी लिहिली हाताने. अरे वा.
आणि ती बातमी हाताने लिहिली नाही. एक सायकल होती माझ्याकडे, त्या सायकलने नेऊन, तेव्हा तिथे असं असतं की ग्रामीण भागामध्ये तुमच्या जिल्ह्याचा जो डेपो असतो ना, तिथे सगळ्या वर्तमानपत्राचे असे डबे लागलेले असतात. अच्छा, तर त्या डब्यांमध्ये जाऊन त्या बातम्या टाकायच्या. टाकायची म्हणजे म्हणजे तिथली आपण लोक येऊन पोस्टात जसं पत्र बस टाकतो, बस तसंच असतं ते. तशी ती ती बातमी वर्तमानपत्राची माणसं येऊन दिवसातून इकडे त्यातली सगळी कातरणं काढून घेऊन जातात. वा. मग ते घेऊन गेले आणि ते सगळीकडे छापून आलं छान. ती बातमीची पहिली सुरुवात. पण म्हणजे मग ह्या प्रवासाला सुरुवात झाली आणि मग त्यानंतर तुम्ही मग असं काही शिक्षण आहे का बाबा, किंवा यातनं आपण आता बातमी दिली आहे, मग त्याच्या पुढचा प्रवास कसा होता? म्हणजे आता तुम्ही बातमी तर दिलीत, ती छापूनही आली आहे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती दिसली आहे, मग त्यातनं हे क्युरिओसिटी जनरेट झाली आणि मग तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला. मला वाटतं माणसाला म्हणजे पत्रकाराला बेसिक काय असलं पाहिजे, तर त्याला शिक्षणापेक्षा मला असं वाटतं की त्याला क्युरिओसिटी लागते. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. अगदी सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर मला प्रश्न पडत गेले. मला दुसरा सुद्धा जो महत्त्वाचा प्रश्न की ज्याच्यामुळे मी पत्रकार होऊ शकतो या माझ्या निर्णयापर्यंत मी पोहोचलो, ते असं झालं की एक दिवस मला वर्तमानपत्रामध्ये एक छोटीशी जाहिरात दिसली आणि त्या जाहिरातीत लिहिलं होतं की तुम्ही 30 दिवसात DMLT करू शकता. अच्छा. आणि एक माणूस होता, तो माणूस प्रत्येक शहरामध्ये कॅम्प घेऊन यायचा, तिथला एखादा हॉल बुक करायचा, हॉल बुक केला की 30 दिवसात तुम्ही जायचं तिथे आणि काहीच नाही, नुसतंच तुम्हाला म्हणजे हे तर ते शक्य नाही. म्हणजे 2-3 वर्षाचं जे शिक्षण आहे ते तुम्ही एका वर्षात करू शकत नाही. दुसरं लोकांचा आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला जर शिक्षणच त्यातलं परफेक्ट नसेल, म्हणजे DMLTचे जे सगळे कोर्सेस आहेत जवळपास मेडिकलचं सगळं शिक्षण असतं. म्हणजे अगदी डिसेक्शनच्या प्रयोगापासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग मला वाटलं की हे काहीतरी भंपकपण आहे आणि मग आपण हे चेक करूयात. तर मी पहिलीच सुरुवात स्टिंगपासून केली. मी त्या कोर्सला गेलो, त्या माणसाशी बोललो, मग ते मी जवळपास स्टिंग केलं. पण तेव्हा काही कॅमेरे वगैरे नव्हते, बरोबर. रेकॉर्डर असण्याची काही सोय नाही. अमरावतीसारख्या ठिकाणी कोणाकडे रेकॉर्डर असणार. म्हटलं ते प्रूव्ह कसं करणार. मग मी ॲडमिशन घेतली त्या कोर्सला. अच्छा. आणि मी त्याला कन्व्हिन्स केलं की मी हे 30 दिवस काही अटेंड करू शकत नाही, माझ्या बहिणीचं लग्न आहे, अमकं आहे टमकं वगैरे, आणि थेट त्याच्याकडून सर्टिफिकेट घेऊन आलो. आणि तिथे एक लोकल वर्तमानपत्र आहे तिथलं, लोकल मतदार म्हणून, त्यांच्याकडे नेऊन दिली बातमी ती. तर मी 2-3 दिवस फॉलोअप घेत होतो. बातमी नेऊन दिली होती आणि तिथे फॉलोअप घेत होतो. आणि त्या पेपरचे संपादक आणि मालक जे आहेत ते तिथे अशा एका काचेच्या केबिनमध्ये बसलेले असायचे. त्यांनी बघितलं की हे कोण मुलगा आहे, रोज येतोय. त्यांनी बोलावलं मला की हे काय आहे. तर मी त्यांना सगळं सांगितलं की हे असं 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 प्रकरण आहे आणि मला वाटतं की ही बातमी चांगली आहे, तुम्ही छापायला पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी ती बातमी फ्रंट पेजला हेडलाईन करून मोठीची मोठी छापली. मग त्या सेंटरवर धाड पडली आणि मग ते प्रकरण एवढं मोठं झालं की ते सगळेचे सगळं मीडियावाले जे होते त्यांनी त्याचा फॉलोअप घेतला. आणि असं लक्षात आलं की इंदोरमध्ये एक बोगस युनिव्हर्सिटी होती आणि त्या बोगस युनिव्हर्सिटीच्या ॲफिलिएशनने हे सगळं प्रकरण चालवतं. मग त्यात पोलीस केस झाली वगैरे आणि ते प्रकरण खूप मोठं झालं. आणि त्या पहिल्याच बातमीसाठी मला राज्य मानवी हक्क वार्ता पुरस्कार मिळाला मुंबईच्या एका संस्थेच्या, समर्थन नावाच्या. आणि तिथून सुरुवात झाली ऑटोमॅटिकली लिहायला. खूप म्हणजे इतका इंटरेस्टिंग प्रवास एखाद्या याचा असेल असं अजिबात कोणाला वाटणार नाही की एक DMLT करता करता ह्या सगळ्याची सुरुवात झाली आणि हा प्रवास येऊन आता मुख्य संपादक पदापर्यंत येऊन पोहोचलाय. पण मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपण म्हणतो ना की कोणीतरी इन्फ्लुएन्स करतं बाबा, किंवा हा लेख वाचून खूप इन्स्पिरेशन मिळालं, एक प्रेरणा मिळाली, असं कोणाचं इन्स्पिरेशन आहे किंवा कोणाचे लेख वाचून तुम्ही फार इन्स्पायर झाला? मी माझ्यावर सुरुवातीच्या काळात मी ज्या वर्तमानपत्राचा उल्लेख केला ते दिलीप एडतकर म्हणून त्या परिसरातलं एकदम नोन व्यक्तिमत्व होतं ते. आणि ज्या पद्धतीचे ॲग्रेसिव्ह अग्रलेख ते लिहायचे, तर त्याचा माझ्यावर तेव्हा खूप मेजर परिणाम झाला. आणि मग मी काय करायचो, मला सवय लागली ती की आता काहीतरी लिहायचं आणि ते त्या डब्यांमध्ये जायचं. मग नंतर जेव्हा डब्यांमधलं फार रिसीव्ह व्हायला लागलं नाही तेव्हा मग मी वर्तमानपत्राच्या कार्यालयांमध्ये जायला लागलो. आणि वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन मग लेख देणे. म्हणजे आज तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की मी ज्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन लेख दिला आणि लेख दिला, त्या माणसाने घेतला, हां लेख लिहिणार का तुम्ही आता, बरं काय नाव तुझं वगैरे, असं त्याने माझी चौकशी केली. मी जसा वळलो आणि तिथे अशी खिडकी होती, छोटी असतात ऑफिसेस वर्तमानपत्राच्या कार्यालयाची जिल्हा पातळीवर, तर तिकडे खिडकीत घेतो, त्याने असा लेख माझा असा पटकन फाडला आणि तिथेच डस्टबिनमध्ये टाकून दिला तो लेख. त्याच वर्तमानपत्राचा संपादक आहे मी आज. वा 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 वा. सोपं असतं तसं, फक्त एवढंच आहे की जे करायचंय
ते करण्याची तुमची उर्मी पाहिजे ते. आणि मी आता हे DMLT केलं, आर्ट्समध्ये गेलो, आता रिसेंटली मी डेटा जर्नलिझम वगैरे असं थोडासा अभ्यास करतो. पण ज्या क्षेत्रात मी माझं आयुष्य घालवलं त्याचं शिक्षण मी घेतलेलं नाही. मी जर्नलिझमशी रिलेटेड कुठलाही कोर्स केलेला नाही. अगदी. पण एक्सपिरियन्सच्या पातळीवर म्हणाल तर ते मला इतकं बारकाईपासून माहिती आहे, कारण की बारीक अभ्यास करायची सवय आहे. कारण म्हणजे थोडक्यात मुळात ते आतमध्ये कुठेतरी असायला लागतं तुम्हाला. बरोबर आतमध्ये असायला पाहिजे. ते आतमध्ये असलं की ऑटोमॅटिक येतं. आणि तुम्ही जर बेसिक्स कुठल्याही बिझनेसचे, मला असं वाटतं आता काय होतं की जनरली लोक शाळा कॉलेजेसमध्ये शिकतात आणि शिकल्यानंतर तिथे ना एका विशिष्ट ठोक ताळ्यांमध्ये शिक्षण दिलं जातं तुम्हाला, आणि त्याच फ्रेममधून पाहायची सवय पडते. आणि तुम्ही जर त्या फ्रेममधून जर बाहेर पडलं, म्हणजे बेसिक जर बघितलं, म्हणजे असं मी आत्ताचे बरेचसे संपादक बघतो किंवा हे की तुम्ही वर्तमानपत्राचंही करता, पण संपादकांना कागदाचं नॉलेज नाही आहे. संपादकाला शाई कशी, मशीन कुठली, कुठल्या क्वालिटीची, पेपर कुठला असतो, कुठून इम्पोर्ट होतो, पेपरचे भाव काय आहेत वगैरे, हे काही हे नाही. तुमचं हे जर बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही जास्त त्या व्यवसायामध्ये पारंगत होऊ शकता. थोडक्यात असं म्हणायलाही हरकत नाही की जसं आपण म्हणतो की कलाकार मुळातच असतो, तो काही घडत नाही. तसंच पत्रकार हा मुळात असतोच, तो काही घडवला जात नाही किंवा तो शिकून काही पत्रकारिता करेल असं होत नाही, जे की आता सुरू आहे. खरंय. अगदी. पण मग आपण आता म्हणतोय की माध्यमं बदलत आहेत, नेमकं काय होत आहे? माध्यमं बदलत आहेत म्हणजे नेमकं काय घडतंय? मला वाटतं की माध्यमं नाही बदलत आहेत, म्हणजे त्यातला फॉर्म बदलतोय. म्हणजे कॉन्टेंट तोच आहे. म्हणजे आता आपण पॉडकास्ट शूट करतोय, हे माध्यमाचंच एक स्वरूप आहे. फॉर्म बदलतोय म्हणजे लोकांचं ते माध्यम म्हणजे कॉन्टेंट कन्झ्युम करण्याचं जो फॉर्म आहे ना, तो फॉर्म चेंज होतोय. कॉन्टेंटमध्ये काही बदल नाही. आणि दुसरं, पत्रकारांची किंवा संपादकांची जी माध्यमांवरची मक्तेदारी होती ना, ती मक्तेदारी संपुष्टात आली, कारण की आता प्रत्येक जण पत्रकार आहे. तुमच्या हातात कॅमेरा आहे, तुमच्या हातात मोबाईल आहे, त्यात कॅमेरा आहे, आणि तुमच्याकडे जर स्वतःचं मत आहे तर तो प्रत्येक माणूस पत्रकार आहे. आणि जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये ती ताकद आहे तर ती ताकद तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने वापरू शकता. आणि तुम्ही बघा आत्ताच्या रिसेंट ह्या डिजिटल एरामध्ये लोकांनी त्याचा पाहिजे तसा योग्य पद्धतीने वापर केला आहे. माझं तर म्हणणं आहे की एखादं वर्तमानपत्र काढा तुम्ही, किंवा एखादा सिनेमा काढा. जर तुम्हाला एक विशिष्ट स्वरूपाचा मेसेज समाजमनापर्यंत पोहोचवायचा आहे तर त्याच्यासाठीचं माध्यम, फक्त त्याच्यातले फॉर्म बदलतात. तुम्ही आयदर डिजिटल मीडियातून जात असाल, तुम्ही मूव्ही काढत असाल, तुम्ही एखादा लेख लिहित असाल, किंवा तुम्ही पॉडकास्ट करत असाल, तर तो फॉर्म बदलतोय. माध्यमांमध्ये काही बदल होत नाही. माध्यमांमध्ये करप्शन आलंय. अच्छा. माध्यम हे काय झालं की आतापर्यंत असं होतं की आपण जर बघितलं की स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा वर्तमानपत्र सुरू झाली, तर त्या वर्तमानपत्रांमध्ये त्याचा उद्देश मेजर काय होता, तो सोशल होता. आणि सोशल रिझन्सनी ड्राईव्ह केलेली वर्तमानपत्र असं त्याचं स्वरूप होतं. पुढे ते कमर्शियलाइज होत गेलं. आत्ता प्रॉब्लेम असा झालाय की आपण एका विशिष्ट कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंडमध्ये आहोत की आपल्याला कळत नाही की हे सोशल माध्यम आहे की याच्यातून व्यवसाय पण करायचा आहे. तर आपण आता मान्य करायला पाहिजे की हा व्यवसाय सुद्धा आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही की हा व्यवसाय आहे, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातलं व्हेरिएशन क्लिअरली तुमच्या मनात क्लिअर होत नाही. आणि मग तिथे लोक कन्फ्यूज होत जातात. आणि मग काय होतं, मग त्या सगळ्या गोष्टी जुळून आणण्यासाठी माध्यमांमध्ये भ्रष्टाचार व्हायला लागला. ही जी व्यवस्थेची 3 चाकं आहेत, म्हणजे ब्युरोक्रेसी, पॉलिटिशियन्स, त्यातलं तिसरं आणि सगळ्यात मला वाटतं याच प्रोसेसमध्ये, जसं आपण भ्रष्टाचाराच्या विषयात शिव्या देताना अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना शिव्या देतो, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पत्रकारसुद्धा त्याला जबाबदार आहे. आणि तिथे करप्शन सुरू झाल्यामुळे माध्यमं बदलतात असं लोकांना वाटतं. मुळात माध्यमांमध्ये कुठलाही बदल होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी. पण आता जसं तुम्ही म्हणाल की त्याच्यात भ्रष्टाचार आला आहे, पण मग अशी एक बाब ऐकायला येते की आता वृत्तपत्र फार काही काळ चालणार नाहीत किंवा त्याचा काळ संपलेला आहे, अशी एक सतत बाब ऐकायला मिळते. बरोबर. आता त्याचं अस्तित्व काय, म्हणजे येत्या काळामध्ये त्याचं अस्तित्व कसं असणार आहे? निश्चितपणे कागद हा आता पुढच्या काही काळात, म्हणजे आता आपण एन्व्हायरमेंटल नॉर्म्स आणि सगळं जर बघितलं, कोविड नंतर चायनासारख्या एका देशाने असा निर्णय घेतला की पर्यावरणाशी रिलेटेड हिट करून त्यांनी तो निर्णय घेतला की आता आम्ही याच्यापुढे पेपर रिसायकल करणार नाही. मग पेपर रिसायकल जर करणार नसेल तर मग तो जो स्वस्त कागद यायचा आपल्याकडे, तो कागद येणं कमी झालं. मग अचानक कागदाच्या किमती वाढल्या आणि मग ते सस्टेन करणं कठीण होत गेलं. आता काय होतंय की हा मेजरली जो क्रायसिस आहे ना ज्याच्यामध्ये, तो युरोपात सुद्धा लोकांनी फेस केला. पण तिथे तुम्ही बघा, द गार्डियन आहे, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, आज त्याची सबस्क्रिप्शन्स किती महाग आहेत, पण लोक घेतात ना विकत.
लोक सबस्क्रिप्शन विकत घेतात आणि डिजिटली ते वाचतात. तुम्हाला आता टॅबवर तुमच्या हातातल्या अगदी तुम्ही वर्तमानपत्राचं पान वाचताय अशा स्वरूपाचा फील देणारा प्रॉपर टेक्नॉलॉजिकल बेस अवेलेबल उलटतोय असाही हा प्रॉपर तुम्हाला फील येतो. तुम्हाला पाहिजे तो तुम्ही मार्क करून ठेवू शकता, कुठल्या गोष्टी अंडरलाईन करू ठेवू शकता, असं इथपर्यंतची सगळी सोय आहे. यात फक्त भारतात एक खूप मेजर प्रॉब्लेम झाला. भारतातल्या लोकांनी, म्हणजे मी कुठल्या वर्तमानपत्राचं नाव घेणार नाही, पण एका वर्तमानपत्राने त्यांची जाहिरात करताना त्यांनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये पेपर लॉन्च केला आणि त्याला मुंबईतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या ब्रँडची कॉम्पिटिशन करायची होती, तेव्हा त्यांनी वर्तमानपत्राचं ब्रँडिंग असं केलं की आमचं वर्तमानपत्र घ्या, आम्ही इतक्या रुपयात तुम्हाला इतक्या वर्षांची सेवा देतोय आणि याचे जर भाव काढले तुम्ही तर रद्दीचे पैसे तुम्हाला सबस्क्रिप्शनच्या पैशापेक्षा जास्त मिळतील. म्हणजे जे नॉलेज प्रॉडक्ट आहे त्याला तुम्ही त्याचं कंपॅरिझन रद्दीसोबत लोकांना करून दिलं. म्हणजे पाकिस्तानात डॉन नावाचं वर्तमानपत्र 20 आणि 25 रुपयाला विकत घेतात लोक. आपल्याकडे आपण पूर्वी घरातून पाण्याच्या बाटल्या आणायचो, आज 10 रुपयाची 20 रुपयाची बाटली घेताना आपण जरी, म्हणजे मी एकदम नेहमी एक वियर्ड एक्झाम्पल देतो की आपल्याकडे बऱ्यापैकी लोक गुटखा, पान, तंबाखू अशासारख्या गोष्टी कन्झ्युम करतात. म्हणजे माणिकचंद 60 रुपयाला झाला तरी सुद्धा तुम्ही ते विकत घेताना जराही विचार करणार नाही की ज्याच्यामुळे तुमच्या बुद्धीला झिंग चढते. पण तुमच्या बुद्धीला शुद्धीवर आणण्याचं काम करणारं वर्तमानपत्र मात्र 1ही रुपयानं वाढलेल्या लोकांना चालत नाही. इथे मला वाटतं आपला मेंटल ब्लॉक त्याला कारणीभूत आहे. पण मग यामागचं आता तुम्ही इकॉनॉमिक सगळं सांगितलं की यामागे इतकं सगळं अर्थकारण असतं आणि तेव्हा तो पेपर आपल्याला 4 रुपये 5 रुपये या दरानं मिळतो. पण दुसरीकडे जेव्हा ही सगळी वृत्तपत्रांची स्थिती, गती आणि मती बदलताना पाहायला मिळतेय, त्याचा परिणाम वाचकांवर अधिक झाला की पत्रकारांवर? नाही, याचा परिणाम मला वाटतं वाचकांवर खूप मेजॉरिटीली झालाय. काय झालंय की सोपं काय आहे, म्हणजे हातात असलेल्या मोबाईलवरून रील स्क्रोल करणं. मी नेहमी देताना एक उदाहरण देतो की तुम्ही जेव्हा एखादी रील रोल करता तेव्हा तुम्ही त्यातलं म्युझिक, त्यातलं छान VFX वापरलेलं असतं, त्यात खूप चांगल्या पद्धतीची मांडणी असते, कदाचित म्युझिक असतं आणि ते सगळं तुम्ही बघत असताना तुम्हाला कळत नाही की तुमचा तासभर कसा निघून गेला. का? कारण की तेवढ्या वेळ ना तुम्ही बाकी विचार नाही करत. त्या रीलमध्ये जे सांगितलं असतं ना त्या विचारांमध्ये तुम्ही गुंतलेलं असतं. जेव्हा तुम्ही वाचता, म्हणजे आपण शाळेत असताना आपण गोष्टीचं पहिलं पुस्तक वाचलं असेल, पहिलं पुस्तक पहिली ओळ वाचली की आपण एका जंगलात काय एक हरिण फिरत होतं वगैरे, एका शब्दाने आपल्या स्मृतीपटलावर ते पिक्चर क्रिएट होत असतं. म्हणजे काय होतं, आपली विचार प्रक्रिया कंटिन्युअस चालत राहते आणि त्याच्यामुळे वाचन हे कधीही इम्प्रेसिव्ह आहे. म्हणजे ही माध्यमं कितीही आली आताची तरी वाचनाला पर्याय नाही. पण हा चॉईस कोणाचा आहे? हा चॉईस वाचकांचा आहे. त्यांना ठरवायला लागेल की आपल्याला काय निवडायचं. आता यासाठी म्हणजे आता ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय तुम्हाला माहिती असेल कदाचित. ऑस्ट्रेलियन सरकारने 16 वर्षाखालील सर्व मुलांसाठी कम्प्लीट, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा सोशल मीडिया वापरण्यावर बॅनच घातलेला आहे. इतक्या मोठ्या देशाला हा विचार का करावा असं वाटलं? कारण की त्याचे होणारे जे परिणाम आहेत ते तितकेच गंभीर आहेत. असे खूप लोक आहेत, अशी समाजात आपल्याकडे सुद्धा अशी खूप माणसं आहेत की ज्यांनी हा नियम स्वतःच्या मुलांसाठी लागू केला आहे. म्हणजे आता योगी सरकारने, मला अपेक्षित नव्हतं, पण योगी सरकारने गेल्या आठवड्यात इतका उत्तम निर्णय घेतलाय. त्यांनी वर्तमानपत्र वाचण्यासाठी सरकारला त्यांच्या सगळ्या सरकारी शाळांमध्ये कंपल्शन करायला लावलं, सो दॅट मुलांना सोशल मीडिया आणि ओव्हरऑल हे जे सगळे स्क्रीनचे दुष्परिणाम आहेत त्याच्यापासून वळतं करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाचनाची सवय आहे ना ती खूप लहानपणी लागते तुम्हाला. म्हणजे मला असं वाटतं, माझे वडील ना टेलरिंगचा व्यवसाय करायचे, पण त्यांनी आयुष्यात मला काय दिलं असेल तर त्यांनी माझ्या छोट्याशा घरातल्या एका छोट्याशा कपाटात, की जिथे आम्ही त्या एकाच कपाटात पुस्तकं पण ठेवायचो आणि त्याच कपाटात कपडे पण असायचे आमचे, त्यात एक 4-5 पुस्तकं होती आणि त्यातलं एक रवींद्रनाथ टागोरांचं पुस्तक वाचून मला वाचनाची सवय लागली. तुमच्या घरातल्या 4 पुस्तकांनी तुमचं आयुष्य समृद्ध होऊ शकतं. माझं फक्त एका पुस्तकाने आयुष्य समृद्ध झालंय. त्या एका पुस्तकाने मला, कदाचित माझ्या वडिलांना जर त्याची गरज वाटली नसती आणि त्यांनी ती 4 पुस्तकं ठेवली नसती तर आज मी कदाचित त्यांच्यासारखाच मशीनवर शिलाई करत बसलो असतो. तर इतका छोटा फरक असतो. मग चॉईस जो आहे ना तो वाचकाचा. नाही, मला असं वाटतं आता तुम्ही एवढी उदाहरणं दिलीत, आपल्याकडे एक साधं एक वाक्य आहे, वाचाल तर वाचाल. सिम्पल आहे, याच्यापेक्षा दुसरं काही तुम्हाला हे करण्याची गरज नाही. आणि ते जितकं आहे, म्हणजे आता खूप ठिकाणी प्रयोग पण होतात तशा स्वरूपाचे, की लोक जितक्या प्रमाणात वाचतील तितक्या प्रमाणात तुमची बुद्धी एकदम छान, तुम्हाला चांगला विचार करता येतो. मत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं मत तयार होतं, तुमच्यावर लादलेलं मत नसतं. आपण हे सगळं बोलतोय, पण जसं माध्यमं बदलताना तुम्ही म्हणता की माध्यमं बदललेली नाही आहेत, तर त्याचा फॉर्म बदललाय.
तर मला असं वाटतं त्याच्यात एक मधला काळ गेला तो कोरोनाचा, आणि त्यानंतर मला असं वाटतं जास्त स्थित्यंतर झालेलं पाहायला मिळालं, फॉर्म बदलताना पाहायला मिळाले. कोरोना नंतर काही निगेटिव्ह टर्म्स पण आल्यात, की म्हणजे आता आम्ही बातम्या बघणं बंद केलंय, आम्ही बातम्या वाचणं बंद केलंय, पेपर आता फार आम्ही असंच मनोरंजन म्हणून वाचतो किंवा त्यातनं काही कंझ्युम करत नाही. हा प्रघात खूप पडलाय असं कोरोना नंतर वाटतं. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, दोन म्हणजे याच्यात जर अगदी तुला तंतोतंत उदाहरण द्यायचं झालं, जर वर्तमानपत्र म्हणून जर बघितलं तर कोविड पूर्वीची जी सिच्युएशन होती त्या सिच्युएशनमध्ये राज्यात सर्व शहरांमध्ये, म्हणजे आता मी ज्या वर्तमानपत्रामध्ये सकाळमध्ये काम करतोय त्याचा जरी विचार केला तर प्री कोविड सिच्युएशनच्या आधी आपल्याकडे जी काही वर्तमानपत्रांची संख्या होती, सर्क्युलेशनचे आकडे होते, ते आकडे म्हणजे कोल्हापूर असू दे, सातारा असू दे, पुणे असू दे, अशा शहरांमध्ये रिएस्टॅब्लिश झाले. म्हणजे जवळपास तुम्ही असं म्हणू शकता की 99%, काही काही ठिकाणी 100% सुद्धा रिझल्ट आले, आणि जेवढी आधी लोक पेपर घेत होती तेवढीच लोक आता पेपर घेतात. हा प्रॉब्लेम झालाय मुंबई पुण्यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये. अच्छा, इथे त्याचा मेजर प्रॉब्लेम होतो, त्याची जी शेवटची कडी आहे ना वर्तमानपत्राची, ती तुटली. म्हणजे या कोविडमध्ये इथले जे हॉकर्स होते ते गावी गेले. खूप लोक कोकणातली इथे यायची आणि ती सकाळी वर्तमानपत्र टाकायची, दुपारी दिवसभर दुसरं काम करायची. तर ती कडी जी आहे ना, ती कडी तुटली वर्तमानपत्राची, आणि ते हॉकर्स तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत आता. आणि त्याच्यामुळे त्याची जी लास्ट मेल कनेक्टिव्हिटी तिथपर्यंत पोहोचण्याची, ती कनेक्टिव्हिटी गेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की वर्तमानपत्रांच्या बाबतीत हे करताना की लोकांना त्याचं पैसे नसले ना की व्हॅल्यू नाही कळत. ती व्हॅल्यू जोपर्यंत त्यांना समजणार नाही, तुम्ही ती व्हॅल्यू पे करायला. अच्छा, ती व्हॅल्यू पे केली की तुम्हाला आज जर मी म्हणजे माझ्यासमोर ठेवलेला आता हा चहाचा कप ठेवलेला आहे, तो चहाचा कप खिशातल्या पैशांनी विकत आणलेला असेल ना तर मी पितो बरोबर. आता उगाच कोणीतरी आणून ठेवला तर मला फार इंटरेस्ट नाही त्याच्यात साखरच कमी झालाय, त्याला काय अर्थ नाही. म्हणजे पण ही थोडक्यात आपली इंडियन मेंटॅलिटी त्याचा सगळा परिणाम आहे. 100%. अगदी. तो पण जसं ही मेंटॅलिटीची बाब आहेच आहे, दुसरीकडे आपण जेव्हा म्हणतो की हे सगळं बदललंय, पण निगेटिव्हिटी तितकीच आली. निगेटिव्हिटी ठळक करून दाखवण्याचं प्रमाण वाढलं. 100% वाढलं. का वाढलं? पण नेमकं त्याच्या मागचं लॉजिक काय आहे? याच्या प्रेक्षकांना अट्रॅक्ट करणं किंवा वाचकांना काहीतरी चटपटीत देणं किंवा निगेटिव्ह करून सांगितलं तरच ते पटतं. क्लिक बेट्सची जी घाई आहे ना, म्हणजे तुम्हाला पटकन काहीतरी मिळवायचं, म्हणजे मला काहीतरी, मी असं बोलणार आहे आता की ज्याने पटकन 4 लोकांचं लक्ष केंद्रित होणार आहे. म्हणजे कधी कधी खूप गोष्टी सरळ असतात पण त्या खूप कॉम्प्लेक्स करून सांगायच्या लोकांना, अशा पद्धतीने सांगायच्या फिरून 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 फिरून. म्हणजे आता परवाच्या दिवशी कुठल्या तरी चॅनलला एक हे बघितली मी, म्हणजे डिजिटलला हे आली होती की ठाण्यातून शिंदेचा शिवसेनेत राजीनामा. तर शिंदे कसं काय राजीनामा देतील? त्यांचा पक्ष आहे, त्यांनी एवढ्या मेहनतीने तो आणलाय स्वतःकडे, तर ते राजीनामा देतील का? पण तिथे क्लिअर करता येऊ शकलं असतं, कोणीतरी दुसराच शिंदे होता आणि त्याने काहीतरी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि त्याचं. तर हे प्रमाण काय करतोय ना आपण, हे मी म्हणतो की हा सुद्धा करप्शनचा भाग आहे. अच्छा, तुम्ही लोकांना सवय लावता ह्या असल्या चुकीच्या गोष्टींची. आणि काय असतं की आपण जेव्हा लोकांना म्हणतो की तुम्ही चांगलं काहीतरी वाचलं पाहिजे, चांगलं काहीतरी दिलं पाहिजे, तेव्हा आपली सुद्धा जबाबदारी असते की आपण चांगलं दिलं पाहिजे. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आता जर निगेटिव्ह बातम्या पहिल्या पानावर असतील खूप मोठ्या प्रमाणात, तर लोकांच्या रिॲक्शन्स येतात. लोक म्हणतात की आज समजा शनिवार आहे आणि आज सकाळ आज सुट्टी आहे, मला कुठेही जायचं नाही, आणि माझी अपेक्षा काय असते तर छान सकाळ, थंडीतली एक छान सकाळी मी उठेल, वर्तमानपत्र वाचेल आणि चहाची घोट घेत मी त्याचा आनंद घेईल. तेव्हा त्यांना अपेक्षित असतं की त्यामध्ये मला एकदम निगेटिव्ह असं काही नको. आणि हे आता लोक ओपनली व्यक्त करतात. पण काही प्रमाणात डिजिटल माध्यमांवर, टी व्हीवर ते अजूनही पाहिलं जात नाही. म्हणजे त्याचे जे हे असतात किंवा निगेटिव्ह बातमी मांडण्याची सुद्धा पद्धत असते. म्हणजे ती कधी कधी मांडायला लागते, ती तेवढी महत्त्वाची असेल तर तुमची जबाबदारी असते की ती समाजापर्यंत पोहोचायची. पण मग त्याचे ठोकताळे की तुम्ही ती कशा पद्धतीने प्रेझेंट करायची. म्हणजे एखादा भीषण ॲक्सिडेंट झालाय तर आम्ही सकाळमध्ये नाही छापत त्याचा फोटो, कारण की तो प्लेझंट नाही वाटत त्या माणसांना बघायला. पण त्याची बातमी टाळतो का? बातमी नाही टाळत आम्ही त्याची बातमी 100% घेतो, त्या बातमीला जे वेटेज असेल ते देतोच. पण काय होतं की आपले ना जनरली माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांची ना भावना मरते. म्हणजे आता डेस्कवर जर संध्याकाळी फोन आला आणि उपसंपादकाला जर रिपोर्टरने सांगितलं फोन करून की अरे इकडे इकडे ॲक्सिडेंट झालाय, तोपर्यंत किती गेले, तुम्हाला तो हे नाही आहे. म्हणजे तुम्ही ठरवणार कशावर आहे बातमीची व्हॅल्यू, माणसं किती मेलीत त्याच्यामुळे आपला भीषणता आपण म्हणजे आपला माइंडसेटच निगेटिव्ह झालाय की आपल्याला वाटतं की नाही हे जास्त, म्हणजे हा आकडा जेवढा मोठा असेल तेवढी बातमी मोठी. तर असं नाही आहे.
कदाचित त्याच्यापेक्षा दुसरं व्हॅल्यू असलेली असते, त्याचा जो टार्गेट ऑडियन्स आपण जे म्हणतो त्याचा अनालिसिस कमी करायला लागलेत लोक, आणि जे सरळ आणि सोपं आहे की ज्याने सहज लोक अट्रॅक्ट होऊ शकतील असे सोपे पर्याय शोधतोय. ते सोपे पर्याय शोधण्याच्या नादात आपल्याकडून गफलती होतात, आणि त्याच्यामुळे आपल्यामधली आणि वाचकांमधली ही विश्वासाची जी दरी आहे ती वाढते दिवसेंदिवस. आणि मान्य करायला, जसं आता तुम्ही म्हणालात की एखाद्या अपघाताची बातमी असेल तर विचारलं जातं किती दगावलं, किती मेलेत, पण मग यातूनच संवेदनशीलता देखील हरवली. 100% संवेदना हरवणं हा यातला सगळ्यात मेजर ड्रॉबॅक आहे आपला. म्हणजे आपल्याला जाणीवा ज्या, म्हणजे माणसाला ज्या जाणीवा जिथून येतात तिथेच आपण सगळ्यात भयंकर बोथट होत चाललो. म्हणजे तुम्ही आता बघा, म्हणजे या पिढीपर्यंत म्हणजे तुझ्या माझ्या पिढीपर्यंत आता आपल्याला तुम्हाला काळजी वाटते. म्हणजे आता आपण दोघं जण बोलतोय, आणि या दरम्यान जर तुला तुझ्या आईचा फोन आला किंवा वडिलांचा फोन आला तर तुला असं वाटेल की सर 1 मिनिट जरा मी बोलून देतो. पण कदाचित तुमची मुलं हे करतील की नाही याविषयीची शाश्वती तुम्हाला देता येत नाही. का? कारण की त्यांच्यामध्ये जो संवाद होता, म्हणजे तुझा आणि तुझ्या आईवडिलांमध्ये, माझ्या आईवडिलांमध्ये जो संवाद होता, जी अटॅचमेंट होती, ती आत्ताच्या पिढीच्या आईवडिलांमध्ये आणि मुलांमध्ये राहिलेली नाही. कारण की मुलांचे जे अपब्रिंगिंग झाले तेच हे स्क्रीनसोबत घेऊन झाले. त्यांनी त्यांच्यासोबत घालवण्यापेक्षा जास्त वेळ त्या स्क्रीनसोबत घालवला, आणि त्यांच्या अवतीभोवती एक प्रकारचं जे सोशल टेक्स्चर क्रिएट व्हायला पाहिजे होतं ते सोशल टेक्स्चर क्रिएट झालं नाही, आणि तिथून सुरुवात होते संवेदना हरवायची. अगदी. ह्या आधीच्या काळात थोडंसं आपण बोललो की माध्यमं जी होती ती सशक्त समाजाला आरसा दाखवत होती, किंवा त्यातनं काहीतरी प्रबोधन उद्बोधन करत होती, त्यातनं समाजावर काहीतरी परिणाम व्हायचा. पण आता सशक्त समाजही हरवलाय आणि सशक्त माध्यमही हरवत चालले. दोन्हीकडे म्हणजे जवळपास आहे. बघा कारण जसं आपण निगेटिव्हिटी बद्दल बोललो, थोडंसं इंटरप्ट करतो तुम्हाला, की त्यालाच जोडून एक प्रश्न, की मुळात समाजच सशक्त राहिला नसेल तर त्याचं प्रतिबिंब कसं काय माध्यमात? मी आता तुला तेच म्हणणार होतो की समाजाचं रिफ्लेक्शन असतं माध्यमही. आमचं काम काय आहे माध्यमांचं काम आहे की समाजात जे चाललेलं आहे तेच समाजापर्यंत पोहोचवणं. तर समाजातच जर बरं चाललेलं नाहीये, म्हणजे आपण जर ओव्हरऑल आपली जर सामाजिक स्थिती बघितली, आताचं आपलं सोशल टेक्स्चर बघितलं, तर त्याच्यामध्ये कुठल्याच पातळीवर, म्हणजे तुम्ही सामाजिक पातळीवर म्हणा, आर्थिक पातळीवर म्हणा, सांस्कृतिक पातळीवर म्हणा, कुठल्याही पातळ्यांवर, म्हणजे आपण असं म्हणतो की मी नेहमी व्याख्या करताना करतो की आपण सर्व पातळ्यांवर डिग्रेड होत चाललोय. म्हणजे तुम्ही आता असा विचार करा की एक तुम्ही 80च्या दशकात 70च्या दशकात जे काही म्युझिक ऐकत होतात, जे काही संगीत तुम्ही त्याचा आस्वाद घेत होतात, त्या क्वालिटीचं संगीत आहे आता? नाही. आपण पूर्वी ज्या पद्धतीचं धान्य खात होतो, ज्या पद्धतीचं तेल आपल्या वापरात यायचं, तूप वापरात यायचं, ज्या पद्धतीचं शुद्ध दही, दूध, तूप आपण वापरत होतो, आता आहे नाही मिळत आपल्याला. म्हणजे मुंबईत घेतलेल्या तुपाला वास सुद्धा येत नाही, इथपर्यंत हे आलं. मग हे जे डिग्रेडेशन जसं या वस्तूंमध्ये आलं ना, तसंच माणसाच्या स्वभावात सुद्धा आलंय. तिथे सुद्धा तो खाली पडायला. म्हणजे आता आपण महानगरपालिकांच्या निवडणुका बघितल्या, आपण कसं बोलतोय, भेसळी आहे. म्हणजे कुठल्याच स्वरूपात प्युरिटी राहिली नाही. तर ती प्युरिटी आपल्या स्वभावात पण नाही आली. आपण आपले स्वभाव सुद्धा थोड्या प्रमाणात कल्प्रिट झाले. म्हणजे भ्रष्टाचार हा नुसता पैशांचा नसतो, हा सर्व पातळ्यांवर असतो. आणि जेव्हा वैचारिक दृष्टीने समाज भ्रष्ट व्हायला लागतो ना, तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन सगळ्या ठिकाणी उमटणार. तेच माध्यमांमध्ये सुद्धा उमटतंय. याला माध्यमही तितकीच जबाबदार आहेत आणि समाज सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. अगदी. आता आपण सगळ्या चेन बद्दल आपण बघितलं की त्यामुळे संपादकांच्यावर आलेल्या जबाबदाऱ्या आपण पाहिल्या. पण मग आत्ताचा जो संपादक तुम्ही म्हटलं की त्याच्यावरती अनेक जबाबदाऱ्या आहेत, तो विचारवंत आहे की आता तो एक बिझनेसमन म्हणून एस्टॅब्लिश होतोय? हे संपादकावर पूर्णपणे निर्भर आहे. म्हणजे जर त्याचं इनहेरिटन्स कसं आहे, म्हणजे माझी सुरुवातच वाचनापासून झाली, त्यामुळे मी जेवढं वाचतो तेवढंच लिहितो. पण आता तुम्हाला असे काही संपादक सापडतील की ज्यांच्या केबिनमध्ये तुम्हाला शोधूनही पुस्तक सापडणार नाही. तर अशी परिस्थिती आहे की म्हणजे सगळीकडे सारखी परिस्थिती नाही. खूप संपादक असे आहेत की जे संपादक असून सुद्धा लिहित नाहीत, वाचत नाहीत. म्हणजे आमच्याकडे आम्ही समृद्ध आहोत त्या बाबतीत की सकाळसारख्या वर्तमानपत्रामध्ये इतकी समृद्ध लायब्ररी आहे, पण किती % लोक त्याचा वापर करतायत? तर ते प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्या इतकं कमी आहे. मग अशी परिस्थिती सगळीकडे आहे जवळपास. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चॉईस त्या संपादकाचा आहे. तुम्ही जेवढं वाचाल, तुम्ही जेवढं सगळ्यात, आणि दुसरं आत्ता मिनिटाला जग अपडेट होतं. जगभरात इतकं काय झालं आणि इतकं साहित्य अवेलेबल. बरं, त्यासाठी नॉट नेसेसरी की तुम्हाला पुस्तकच वाचायचं आहे.
मी आता त्याच मुद्द्याकडे गुगलवरती तरी ऑप्शन्स तुमच्याकडे मग म्हणूनच असं झालंय का की कशाला वाचायचं, आता गुगल करतो ना. हो ते पण आहे ना, ते आहे. किंवा मला म्हणजे मला गरज लागली की शोधायचं. आणि दुसरं मला तर हे म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्यावर इतकं सगळं चाललंय, म्हणजे असं वाटतंय की जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुमचं आयुष्य संपेल. मला असं स्पष्टपणे वाटतं की माध्यमातल्या लोकांनी याच्या नादाला लागू नये. अगदी. तुम्हाला सवय जर पडली तर तुम्हाला उद्या हेडिंग सुद्धा सुचणार नाही. हा एक प्रकारचा मेंटल ब्लॉक आहे. मग लोक काहीही दुसरं शोधत नाहीत. म्हणजे हल्ली लोक मेडिसिन सुद्धा ChatGPTला विचारून घ्यायला लागलेत. म्हणजे तुम्हाला जे एक साधं वाक्य, म्हणजे मी तुम्हाला एखादा मेसेज करायचा आहे, तो मेसेज पूर्वी मी थेट मला माहितच आहे की तन्मयला मेसेज करायचा तर हा असा करायचा आहे, तो आता मी ChatGPTवरून करेक्ट करून घेतो. म्हणजे त्यातली सुद्धा संवेदना हरवली, तुमचं थेट हे पोचत नाही, ते सुद्धा सगळं लोकांना विचारायचं. म्हणजे आपल्या जाणीवा सुद्धा आपण एक प्रकारे टेक्नॉलॉजीला समर्पित केल्यासारखे. आणि हे माध्यमांच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे माध्यमांमधल्या भ्रष्टाचाराचा जेव्हा मी सातत्याने आणि वारंवार उल्लेख करतो, मला वाटतं माध्यमांमध्ये भ्रष्टाचार सुरू झाला खऱ्या अर्थाने कॉन्टेंटमध्ये, तो व्हॉट्सअप सुरू झाल्यानंतर झालाय. अच्छा. एकच माणूस बातमी लिहायचा, शेअर करायची, त्यातच फेरफार करायची, 10 ठिकाणी पाठवायची. बहुतेक ठिकाणी लोक वाटून घेतात, म्हणजे जिल्हा पातळ्यांवर जे पत्रकार असतात ना, वाटून घेतात की ही बातमी तू कर, ही बातमी, आणि नंतर सगळेजण एकमेकांना. व्हेरिएशन कुठून येणार? तुम्ही विचारच करणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं रिपोर्टरचं बेसिक काम असतं त्या स्पॉटवर जाऊन रिपोर्टिंग करणे. तिथली परिस्थिती, तिथे गेल्यानंतर जी तुम्हाला बातमी कळते ना, ती बातमी तुम्हाला नाही लक्षात येऊ शकत की तुम्ही जर प्रत्यक्ष तिथे गेलं नसाल. म्हणजे आता तुम्हाला एक छोटा मी केलेल्या रिपोर्टिंगच्या याच्यातला फरक सांगतो की थोडासा किस्सा मोठा आहे, आपल्या प्रेक्षकांना आवडतं ऐकायला. हा, मग मला एक दिवस एक फोन आला की गोवंडीला मानकुर्दला एक फिमेल फिटस हे केलंय, म्हणजे अबॉर्ट केलंय, आणि मुलगी होती म्हणून त्याचा गर्भपात केला. आता क्युरिओसिटी तुमच्याकडे एकतर लागते आणि दुसरे लागतात पेशन्स. तर मी त्या ठिकाणी गेलो आणि हातात काहीच नाही आहे. ज्या दवाखान्याचं नाव सांगितलं त्या दवाखान्याच्या बाहेर मी उभा आहे. 1 तास 2 तास 3 तास जाणारच आतमध्ये. मग मी त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता. त्यांनी कुठून तरी टेलिफोन बूथवरून फोन केला होता. 2010-11च्या दरम्यानची गोष्ट आहे. आणि काही ते 1 रुपयाचे फोन होते. हा, 1 रुपयाचा फोन, त्याच्यावर फोन केला, मला टिप दिली आणि व्यक्ती गायब. हे होत नाही. मग 2-3 तास त्या ठिकाणी, आता मानकुर्द गोवंडीचा एरिया तुम्हाला माहिती आहे, तिथे वेळ घालवणं. म्हणजे नंतर त्यांचा फोन आला की म्हणे ते झालंय सगळं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये ते फिटस एका ट्रेमध्ये ठेवलेलं आहे आणि ज्या बाईने अपॉर्ट केलं ती बाई बाहेर बसलेली आहे, तुम्ही जा. तर म्हटलं काय करू? मग मी, माझ्याकडे तेव्हा ब्लॅकबेरी फोन होता, त्याचा कॅमेरा ऑन केला आणि त्यांनी गाईड केलं त्या पद्धतीने मी त्या हॉस्पिटलमध्ये घुसलो, ते सगळं शूट केलं आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर परत हे की बातमी स्टँड होत नाही ना. म्हणजे ते फिटस सापडलं, फुल्ली 9 मंथ ग्रोन फिटस होतं. बाहेर ती महिला बसलेली होती, 2 नर्सेस होत्या, डॉक्टर दिसला नाही मला त्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये, पण बातमी बिल्ड होत नाही. परत वेट करायला लागलं, परत थांबलो. थोड्या वेळानंतर एक बाई हातात एक प्लास्टिकची पिशवी घेऊन ज्यातून पाणी निथळत होतं आणि तिच्यासोबत एक बुरखा घातलेली दुसऱ्या महिला, अशा 2 जणी खाली आल्या. एक माणूस, पुरुष सुद्धा होता त्याच्यासोबत. आणि ते सगळं, मग मी हे सगळं शूट करायला लागलो. मग ते रिक्षात बसले आणि पुढे निघून गेले. तातडीने दुसरी रिक्षा पकडली, त्यांचा पाठलाग केला, ते मानकुर्द स्टेशनला उतरले. आता दोन्ही महिला, त्यामुळे मला त्यांच्यासोबत थेट डायलॉग करावा न करावा कळत नव्हतं. त्यातली एक महिला तिकीट काढायला म्हणून इकडे गेली. मग तिच्या मागे गेलो तेव्हा मला कळलं की वाशीला जाते. वाशीचे 2 रिटर्न तिकीट तिने काढले होते. म्हणजे काय, वाशीच्या खाडीत ते टाकायचं, बेबी फेकून द्यायचं, असा सरळ सरळ प्लॅन होता. मी फोनचा कॅमेरा परत ऑन केला आणि थेट त्या ज्या महिलेच्या हातात बॅग होती तिच्याकडे गेलो. तिला विचारल्यात काय, ती निश्चितपणे घाबरली. कपडा आहे, कपड्याचे बोळे ठेवलेत वगैरे वगैरे असं करायला लागली आणि ती झटापट करायला लागली. म्हणजे हे मलाच अडचणीत आणण्याच्या दृष्टीने तिने सगळे प्रयत्न सुरू केले. दरम्यान मला नशिबाने तिथे एक कॉन्स्टेबल दिसला. अच्छा. आणि मी त्याला सांगितलं की मी अमुक पत्रकार आहे आणि मी हे सकाळपासून फॉलो करतोय आणि यात बाळ आहे, तर तू ते बघ. मग त्याने तिला याच्यात रिक्षात बसवलं. ती दुसरी महिला आली, तिला पण रिक्षात बसवलं. त्या हॉस्पिटलच्या अपोजिटला पोलीस चौकी होती, त्या पोलीस चौकीत मला बसवलं.
मी त्यांना सांगतोय कारवाई करा, बघा, हे करा. ते मला सांगतात की नाही तुम्ही तुमचं आपसात करून घ्या काय करायचं ते. बापरे. आणि कारण फरकच नव्हता, मध्ये फक्त 20 फुटाचा रोड, इथे हॉस्पिटल आहे आणि या एंडला इथे पोलीस स्टेशन आहे. म्हणजे दोघांनाही माहिती आहे की इथे काय चाललेलं आहे. तोपर्यंत मला मात्र माहीत नव्हतं की इथे काय चाललंय आणि इतकी पोलिसांची आणि यांची झाली. त्यांनी मला 3-4 तास बसून ठेवलं. आर पाटील मला वाटतं त्यावेळेस बहुतेक गृहमंत्री होते आणि मी खूप फोन त्यांना केले. त्यांचे फोन होते, मंत्री होते, ते मीटिंगमध्ये असतील, कुठे असतील, आणि फोन घेतले जात नव्हते. मग त्यात एक 4-1 वाजताच्या दरम्यान मला त्यांचा फोन आला. मग मी त्यांना सांगितलं की असं आहे. मग ते चिडले पण होते माझ्यावर की इतके फोन का करतोस, काय झालं असं. त्यांना सांगितलं असं आहे, तर म्हणजे दे त्या SIला फोन. तो फोन घ्यायला तयार होता. मग मी त्याला सांगितलं की फोन घे, तुला त्रास होईल नाही तर. तेव्हा कुठे ते सिनियर इन्स्पेक्टर आले, ते आम्हाला त्या शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तोपर्यंत आम्ही BMCतल्या लोकांना सांगून ठेवलं होतं, आमचे काही सहकारी बोलवले होते. आणि आम्ही तिथे रिसर्च केल्यानंतर असं कळलं की तिथे 40 असे नर्सिंग होम्स आहेत आणि तिथे फक्त हाच धंदा चालतो. तुमच्या पोटातलं बाळ म्हणजे जर मुलगी असेल तर त्याचं ऑबॉर्शन तिथे करून मिळतं. जवळपास अशा 40 दवाखान्यांवर धाड पाडून अशी कितीतरी फिमेल फिटनेस म्हणजे त्या बॉडीज बादल्यांमध्ये याच्यामध्ये रिकवर केल्या त्या दिवशी. त्या बातमीचा एक असा परिणाम होता की त्या एका बातमीमुळे तेव्हा दुसरा दिवस जो होता तो अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि सरकारला निर्णय घ्यायला लागला की याच्यावर आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. सो याची सेन्सिटिव्हिटी, याचं हे जे तुम्हाला हे जे सगळे यायला लागतं ना आतून, हे तुम्हाला पेशन्सने येतं आणि त्यासाठी तुम्हाला खूप काय म्हणतात त्याला स्ट्रिक राहिलं. सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर सुद्धा पोलीस म्हणत होते की आम्ही हे दाखल नाही करणार. शेवटी मला त्या प्रकरणात फिर्याद व्हायला लागली. अच्छा. ती केस शेवटपर्यंत लढताना मला त्या केसमधले प्रत्येक म्हणजे जेव्हा कोर्टाने सगळ्यात सरते शेवटी पोलिसांनी त्यातले पुरावे गाळ केले, त्यातल्या CDs मी जे ते सगळं शूट केलं होतं ते गाळ केलं. न्यायालयाने देताना मत दिलं की त्या पत्रकाराने त्याचं काम अत्यंत योग्य पद्धतीने केलं होतं, पण पोलिसांनी या प्रकरणात हेळसांड केली आणि त्याच्यामुळे 7-8 वर्षांनी पण त्या आरोपींना सोडायला लागलं. सो तुमच्यात ते यायला लागतं, पेशन्स लागतात ते. आणि हे संपादकांमध्ये सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण की ह्या जेव्हा स्टोरीज तुमचे रिपोर्टर्स तुमच्याकडे पिच करत असतात तेव्हा तुमच्याकडे जर त्या संवेदना, त्या जाणीवा नसतील तर तुम्हाला ती स्टोरी समजत नाही. तुम्ही त्याचं प्लेसमेंट, त्याचं म्हणजे त्याला कशा पद्धतीने ट्रीट करायचं ते तुम्हाला करता येऊ शकत नाही. अगदी. म्हणजे हे सगळं ऐकून अंगावर काटा आला आणि तुम्ही तर ते सगळं अनुभवलंय, तर आजही पुन्हा आठवताना साहजिक आहे. म्हणजे अशी खूप प्रकरण आहेत, पण याच्यातून एवढंच सांगायचं की तुमच्या जर संवेदना जागृत असतील, पत्रकारितेत मला असं वाटतं की तुम्हाला लोकांच्या भावना कळायला पाहिजेत. तो ह्युमन टच असतो ना, म्हणजे आपण असं म्हणतो की संवेदना, माणसाला माणसाबद्दलची जी जाणीव असते ना, ती जर तुमची जागृत असेल ना तर तेवढंच शिक्षण पुरेसं आहे पत्रकारितेसाठी. याच्या व्यतिरिक्त फार काही लागत नाही, सोपं आहे अगदी. पण जसं आता तुम्ही म्हणालात की हे सगळं केलं, आजची परिस्थिती बघताना लोकशाहीचा चौथा स्तंभ हे असं खूप गोड आणि त्याला शुगर कोटेड वाक्य जे आपण म्हणतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे बाबा, तो आज खरंच अस्तित्वात आहे किंवा त्याची काही परिमाणं बदलली आहेत? नेमकं काय घडलं काय? कारण अशी एक ओरड ऐकायला मिळते समाजामधनं की वृत्तपत्र म्हणा किंवा ज्या काही मीडिया हाऊसेस आहेत त्या आता दावणीला बांधले गेलेले, कुठल्या ना कुठल्या पक्षाचं तरी कुठलं तरी हे दावणीला बांधून त्या पद्धतीनंच काम केलं जातं. मग पत्रकारही तसे मोल्ड झाले, नेमकं काय घडतंय? ते आता हे खूप क्लिअर आहे की ज्या पद्धतीने आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणायचो किंवा त्याचं जे काही मानांकन असायला पाहिजे, त्या मानांकनाला धक्का लागलाय का, तर तो निश्चितपणे लागलाय. पण तो त्याच प्रमाणात आहे ज्या प्रमाणात पॉलिटिकल सिस्टीमला लागला, वैधानिक संस्थेला लागला, त्याच प्रमाणात तो माध्यमांना लागला. मी सांगितलं ना, कुठली गोष्ट एकाने होत नाही. जी होतं ते समाजाचं रिफ्लेक्शन असतं. जसं समाज हे होतं, म्हणजे समाज जर 20% करप्ट झाला तर त्याच 20% काही टक्के लोक पत्रकार सुद्धा आहेत. मग ती लोक या क्षेत्रांमध्ये सुद्धा असतात. दुसरं, याला सगळ्यात मेजर मला कारण असं वाटतं की लोकांना पत्रकारिता म्हणजे ग्लॅमर वाटायला लागली. अच्छा. की मी पत्रकारिता करायची, म्हणजे आता जनरली आम्ही जेव्हा जर्नलिझम करून आलेली मुलं बघतो, आमच्याकडे प्रिंटमध्ये यायला तेवढे उत्सुक नसतात लोक, त्यांना थेट टीव्हीवर दिसायचं. त्या ग्लॅमरचं हे लागलं. दुसरं, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, खूप लोकांना असं वाटतं की पत्रकारितेत येणं म्हणजे मोठमोठ्या लोकांशी संपर्क आला की छान पैसा कमवता येतो. आणि मग जर तुमचा उद्देशच याच्यात येऊन पैसेच कमावणं असेल, मी म्हणतो की पैसे कमावायचं म्हणजे मला एक नोकरी पाहिजे आणि त्यातून मला अर्थार्जनाचं साधन पाहिजे, यात चूक नाही.
पण अवाजवी पैसा कमवायचं जेव्हा पत्रकारांच्या मनात यायला लागतं तेव्हा तुम्ही भ्रष्ट व्हायला मग तुम्ही त्याचे मार्ग शोधता. हो. आणि मग त्याला मार्ग मग तुम्हाला काय आहे की स्काय इज द लिमिट. मग तुम्ही सगळ्या मोठमोठ्या लोकांची आणि पत्रकारांना ना मी असं बोलतो म्हणजे कदाचित राग येईल कोणाला बोललं तर पत्रकार हा प्रचंड इगोइस्ट प्राणी आहे. म्हणजे तो उभा असला की एखादा मंत्री येऊन त्याच्याशी बोलतो, आमदार उठून उभा राहतो, त्या परिसरातला नगरसेवक त्याला भाव देतो. तो इतका इगोइस्ट समजतो, तो इतका त्याला स्वतःबद्दलची इतकी आत्मप्रौढी आहे पत्रकारांच्या मनात की त्याला वाटतं की मी म्हणजे सर्व काही. आणि असं नाही आहे. तुम्ही सुद्धा समाजातले इतर जसे डॉक्टर महत्त्वाचा आहे, जसा वकील महत्त्वाचा आहे, जसा शिक्षक अत्यंत महत्त्वाचा आहे, तसाच पत्रकार सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि जेवढी प्युरिटी त्याच्या प्रोफेशनच्या विषयात डॉक्टरने किंवा वकिलाने पाळली पाहिजे तेवढीच पत्रकाराने सुद्धा पाळली पाहिजे. आणि म्हणून जसं काही प्रमाणात समाजसुद्धा भ्रष्ट आहे तसंच काही प्रमाणात लोकशाही व्यवस्थेतला हा चौथा खांबसुद्धा काही प्रमाणात भ्रष्ट झाला आहे, आपल्याला मान्य करायला लागेल. म्हणजे थोडक्यात पत्रकाराचा मूळ गाभा हरवलाच की मूळ गाभा हरवला, तत्व विसरलाय किंवा तो तत्व विसरला असं आपण म्हणू शकतो काही प्रमाणात. कारण की त्याचा फोकस चुकलाय. त्याचा जर फोकस क्लिअर असेल की माझं काम हे समाजापर्यंत समाजाची ओरिजिनल परिस्थिती पोहोचवणं हे आहे, तर ती परिस्थिती पोहोचवताना तो त्याची 4 कामं जर त्याच्यासोबत करायला लागत असेल तर मग तो आपल्या कामाशी, आपल्या तत्वांची, आपल्या मूल्यांची प्रतारणा करतो आणि त्याचा परिणाम अल्टिमेटली ओव्हरऑल सगळ्या सिच्युएशन होतो. पण जसं मी म्हटलं की हे सर्व लोक नाही करत. थोडक्यात पत्रकारांनी स्वतःवर काही बंधनं घालून घेतली आहेत का? ज्या लोकांना पाळायचं असतं ते ती लोक पाळतात. ज्या लोकांना वाटतं की नाही आता मला जर वाटलं उद्यापासून की मला स्वतःच हे करायचं आहे तर उद्यापासून मी ते मग आहेत खूप लोक अशी की स्वतःचाच फोटो छापून घेणे, स्वतःच्याच भाषणांच्या बातम्या, स्वतःचेच व्हिडिओ टाकत बसणे, अशी पण लोक आहेत. तुमचा उद्देश क्लिअर पाहिजे की मला लोकांपर्यंत काय पाहिजे. मी रोज जर लोकांपर्यंत लिहून एक छान 1000-1500 शब्दांचा लेख आठवड्यातून एक वेळा जर नीट लिहून पोहोचू शकत असेल तर त्याच्यातून जे मी साध्य करणार आहे तर ते मूल्यांपर्यंत जाणार आहे, ना की दुसरं काही. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मग तुमची पॉवर कशी आहे विचार करण्याची, तुमची बुद्धिमत्ता कसं काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याच्यातून काय मिळवायचं. तुम्हाला जर याच्यातून अवाजवी पैसाच मिळवायचा असेल तर तो नाही. आणि अवाजवी पैसा मिळवायची तशी गरज नाही. खूप चांगल्या संस्था आहेत आता मोठमोठ्या आपल्या आणि आपल्याला खूप बरे पगार आहेत. म्हणजे पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. मी 800 रुपयाने पत्रकारितेला सुरुवात केली. म्हणजे अगदी असंही म्हटलं की लष्कराच्या भाकऱ्या भाजणं म्हणजे पत्रकारिता. माझ्या वडिलांचा प्रचंड विरोध होता. ते म्हणायचे तुला आयुष्यात कधी 2000 रुपये पण पगार मिळणार नाही. हे तू जे काही म्हणजे फार वाईट शब्द वापरायचे ते हे भिकारड्यांची कामं करतोस हे तातडीने बंद कर. त्यांना वाटायचं की हा टाइमपास करतोय, आपला मुलगा वाया गेलेला आहे, हे काही कामाची गोष्ट नाही. पण आज तशी परिस्थिती आता ते नाही आहेत. पण असते तर त्यांना कळलं असतं की नाही इथे खूप छान हे आहे आणि मला छान माझी संस्था मला खूप छान वेतन देते महिन्याला कामाला आणि प्रामाणिकपणे काम करून सुद्धा अत्यंत चांगलं आयुष्य जगता येतं. प्रामाणिकपणा जर जपला, पत्रकार हा प्रामाणिक राहिला तर मला असं वाटतं की माध्यम पुन्हा सशक्त होतील आणि त्यामुळे सशक्त समाजही पाहायला मिळेल. निश्चित अशी आशा करूया. अशाच करू शकतो आपण. आता आपण एवढ्या सगळ्या गोष्टी गप्पा मारल्या, संवाद साधला, मुळात ह्या सगळ्यातनं जी आपण म्हटलं मगाशी की नकारात्मकता खूप वाढली आहे सध्या, त्यातनं सकारात्मकता कशी जपता तुम्ही? 2 गोष्टी. एक तर मी ना जे काही न्यूजरूममध्ये होतं आहे किंवा आमच्याकडे जर तुम्ही न्यूजरूममधलं वातावरण बघितलं तर आमच्याकडे प्रचंड खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही काम करतो. तुमच्या रोज जर प्रचंड निगेटिव्ह गोष्टींचा भडेमार होत असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायला लागतं. मी दिवसभर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात काम करतो. हां, जेव्हा गरज असेल की त्या विषयाला हे म्हणजे आमचे सेगमेंट्स ठरलेले आहेत की आम्हाला जेव्हा ठरवायचं की पुढच्या आठवड्याचं आम्हाला आमची एक सप्लिमेंट असते की ज्याच्यात आम्हाला खूप थॉटफुल काहीतरी द्यायचं आहे, तर ते खूप थॉटफुल जेव्हा द्यायचं असतं तेव्हा आम्ही एकदम रिग्रेसिव्ह डिस्कशन करतो बसून तासभर. हे पण ते तासभराचं डिस्कशन झालं ना की त्याच्यानंतर अर्धा तास वायफळ गप्पा मारतो. आम्ही एकमेकांची बोलतो, एकमेकांची खेचतो, मजा मस्करी करतो, हे करतो आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवतो. मला वाटतं की हे जे असतं ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपण जे म्हणतो की आजूबाजूला सगळं होतं ते तेव्हा तुम्हाला टच करू शकतं जेव्हा तुम्ही नकारात्मक स्वीकारण्याच्या परिस्थिती किंवा मानसिकतेत असाल. तुम्ही जर स्वतः पॉझिटिव्ह असाल तर तुमच्यावर या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा ना फार परिणाम होत नाही. आणि परत त्यात सगळ्यात महत्त्वाची की तुमची विचारांची संगत काय. म्हणजे मी वाचतोच अशा पद्धतीचं की त्याच्यातून मला फार निगेटिव्ह काही वाटत नाही
हां, मी ओव्हरऑल बाहेर समाजात जेव्हा मी पुस्तकातून डोकं काढलं आणि ओव्हरऑल सामाजिक परिस्थितीकडे बघितलं तर जाणवतं ना की इथे हे चुकीचं आहे. तर सगळं बरोबर कधीच नव्हतं आणि ते कधी नसणार आहे. करेक्टिव्ह मेजर्स जे असतात ते तुमच्या आतून येतात आणि ते तुम्हाला तुमच्यापासून सुरू केलं की मग लोकांना म्हणजे असं हे म्हणतात ना की या विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्यात. तसं आहे, तुम्ही कसा विचार करता त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. तुम्ही सकारात्मक तर सगळं सकारात्मक. आपण म्हणतो की जेव्हा आपण काही वाचतो त्यातून माणूस घडतो आणि माणूस घडला की मग त्याचं रिफ्लेक्शन त्याच्या संवादातनं लेखातनं हे प्रकट होताना पाहायला मिळतं. पण मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये बातमी लिहिताना एक माणूस म्हणून कुठेतरी थांबावंसं वाटलं का की नको, हा मुद्दा टाळून काहीतरी लिहावं किंवा हा मुद्दाच इथे यायला हवा, किंवा आपण आज म्हणतो की की सत्यापासून थोडीशी फारकत घेतलेला पत्रकार किंवा सत्यापासून थोडंसं मागे पडलेला पत्रकार आज पाहायला मिळतो किंवा सत्य बोलता येत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम झाला आहे. मला वाटतं माझ्या विषयात म्हणजे मी इतरांच्या विषयात बोलणार नाही, पण माझ्या विषयात ज्यावेळेस मला असं वाटेल की आत्ता माझ्या मनात जे आहे ते मला लिहिता येत नाही, तर त्यावेळेस मी पत्रकारितेतूनच निवृत्ती घेईन. की मला जर हे लिहिता, कारण की ती माझी अभिव्यक्ती आहे. मला जर असं कोणी डांबून ठेवलं, मला जर कोणी सांगितलं की हे करायचं नाही ते करायचं नाही अशा पद्धतीने, तर मी कामच करू शकत नाही. पण मग अभिव्यक्ती आहे का अजून 100% आहे. म्हणजे मी लिहितोय आता, जे लोक म्हणतात की जे एक्सेप्टन्स नाही आहे त्या गोष्टीला, त्या गोष्टी मी दर आठवड्याला लिहितोय. मला नाही वाटत प्रॉब्लेम. कदाचित तो मग असा असेल की तुम्ही कुठल्या पद्धतीच्या संस्थेत काम करतात, तिथे तुमच्या ओव्हरऑल जर्नलिझमच्या व्हॅल्यूज, विचारांशी रिलेटेड व्हॅल्यूज काय आहेत, ती संस्था किती परिपक्व आहे, कदाचित त्याच्यामुळे कदाचित मी नशीबवान असेल की मी अशा संस्थेत काम करतो की माझ्यावर अशा स्वरूपाचं कुठलंही बंधन नाही आहे. आणि ते मला वाटतं सगळ्यात मोठं स्वातंत्र्य आहे मला आज असलेलं, की त्याच्यात मला कधीही अशा पद्धतीचं कुठलंही प्रेशर कुठल्याही पातळ्यांवर आलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं मला इथं खूपदा असं वाटतं की तुम्हाला नार्सिसिझममधली ना एक फ्रेज आहे, म्हणजे तुम्ही दबावाला बळी पडणं, तर दबाव यायच्या आधीच खूप लोक बळी पडायला लागतात. म्हणजे ते आजूबाजूचं बघतात आणि मग विचार करतात की माझ्यावर पण असा दबाव आला तर. म्हणजे जर काय सत्ताधीश जे असतात ना ह्या नार्सिसिस्ट सिस्टीममधले, त्यांनी जर सांगितलं की मी आल्यानंतर तू वाकून नमस्कार कर, तर ही डायरेक्ट रेंगायला लागतात. तर ही अशी जमात खूप वाढली. ही विचारवंतांमध्ये पण आहे, पत्रकारांमध्ये पण आहे आणि संपादकांमध्ये पण आहे. त्यांच्यावर थेट आलेला नसतो दबाव, पण त्याने कुठलं तरी बघितलं की इथे दबाव आलाय, तिथे दबाव आलाय, त्याच्यावर आलाय, माझ्यावर आलाय, मग माझ्यापर्यंत येईपर्यंत कशाला वाट बघायची. मी आधीच रांगायला लागलो ना की मग प्रश्नच संपला. की दुसरा एक त्याचा पैलू असा की अभिव्यक्ती तर तुम्ही म्हणालात की आहेच आणि ती, पण मग भूमिका घेताना ती कमी घेणं किंवा ज्या पद्धतीत चाललाय प्रवाह त्यात स्वतःला सामील करून घेणं, त्याच्या विरुद्ध गेलो तर आपल्याला पुन्हा अडचणी येतील, भूमिका कुठेतरी हरवत चालली आहे किंवा भूमिका घेताना थोडीशी बोटचेपी भूमिका घेणं. खूप लोक अशी बोटचेपी भूमिका घेताना दिसतात. आता ना याच्यामध्ये पण व्हेरिएशन आहे. म्हणजे आताची तुम्ही जर सोशल सिच्युएशन बघितली ना, ती थोडीशी स्फोटक आहे. म्हणजे कधी कधी असा आम्हाला संपादक म्हणून विचार करायला लागतो की आता एखादी अशा पोझिशनमध्ये आता काय करतात. म्हणजे मी अलीकडे माध्यमांमध्ये बघितलंय की एक ॲक्सिडेंट झालाय, आता मी सकाळी येत होतो आणि माझा ॲक्सिडेंट झालाय आणि मला लागलंय त्यात थोडं. तर हे ॲक्सिडेंट होताना जर माझ्याकडे आली तर माझ्या दृष्टीने अशी बातमी आहे की एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यात तो माणूस जखमी झाला, त्याचं अमुक अमुक नाव होतं, पण त्याचं नाव शेख होतं का? आणि जो ज्याला लागलंय त्याचं नाव काय गडपाले किंवा टिल्लू असं काही नाव होतं का? आणि मग जर मी त्याला सांगायला लागलो की नाही या परिसरातून जाताना कालच महापालिकेचे इलेक्शन झाले आणि त्याच्यामध्ये असे रिझल्ट आले, ते MIM सारखा पक्ष आलाय आणि एका मुस्लिम गाडी चालवणाऱ्या माणसाने एका हिंदू गाडी चालवणाऱ्या माणसाला ठोकलं, रंग दिला जातो. मग अशा वेळेस संपादकाला हे समजलं पाहिजे की हे नाही छापायचे. मग ही भूमिका तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की ही भूमिका बोटचेपी आहे का, पण नाही. याने समाजावर होणारा जो परिणाम आहे ना, तो खूप लार्जर याच्यावर परिणाम होत असतो. म्हणजे उद्या त्याच्यात लोकांची माथी भिडकतील, उद्या लोक त्याच्यावर काय दंगल करायला जातील, भांडणं करायला जातील, किंवा नाही काही तर सोशल मीडियावर तरी भांडतील एकमेकांशी. तर मग हा विषय टाळायला पाहिजे का संपादकाने भूमिका घेऊन? तर निश्चितपणे टाळायला पाहिजे. मग याच्यासाठी त्याला 2 पावलं मागे यायला लागत असेल तर मला वाटतं त्याने ती भूमिका घ्यावी. आता याच्या दुसऱ्या पातळीवर संपादक आहेत
की जी अशी भूमिका न घेता ती ही ॲग्रेसिव्ह लाईन चालवण्याचा प्रयत्न करतात. धर्माधिष्ठित होती पत्रकारिता? 100% होते, खूप मोठ्या प्रमाणावर. आता तुम्ही बघा सगळीकडे जे चालवलं जातं, दाखवलं जातं, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हिंदू मुस्लिम वगैरे करायची गरज काय? तुमच्या शहराला महापौर पाहिजे एवढं इनफ नाही. तो का म्हणून एका विशिष्ट या जातीचा हवा की त्या जातीचा हवा की ही भाषा बोलणारा हवा की ती भाषा बोलणारा हवा आहे? का म्हणून वाटत नाही? म्हणजे आपण दोन माणसं भेटलो तर आपल्या नावांमध्ये जात का शोधायची आपल्याला? प्रत्येक ठिकाणी का जातोय आपण? हे शोधूयात, ते शोधूयात, हा कोण, हा इकडला, हा तिकडला. म्हणजे पहिलं इलेक्शनच्या कॅल्क्युलेशन्स करताना पहिले की नाही तू कुठला आहेस, मग तुझ्या जातीची वोट किती आहेत, म्हणजे नाही तू सिस्टीममध्येच बसत नाही वगैरे. ही पद्धत नाही आहे. आणि भारतासारख्या देशात, त्यातही महाराष्ट्रासारखा, आपण पुरोगामी म्हणतो महाराष्ट्राला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबांसारखे अत्यंत आधुनिक विचार खूप पुरातन काळात ज्या महाराष्ट्राला त्यांनी देऊन ठेवलेले आहे. आणि अशा संतांच्या भूमीत जर अशा पद्धतीने जर माणसांमध्ये भेद केले जात असतील तर मला वाटतं काहीतरी चुकतं. अगदी. पण मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा आपण म्हणतो की धर्माधिष्ठित होती पत्रकारिता, ह्याचा पुढचा टप्पा कसा असणार आहे? कारण माध्यमच, पुन्हा आपण जे मगासपासून चर्चा करतो की माध्यमच आरसा आहे त्या सगळ्या ह्याची, ती जर अशी शेप व्हायला लागली किंवा ते जर सगळं पेरलं जात असेल तर पुढे काय होणार याचं? याचं फ्युचर काय असेल? प्रत्येक वेळेस ना अशी परिस्थिती दरवेळेला येते. हे काय पहिल्यांदा होतंय अशा स्वरूपाचं पण नाही. ही परिस्थिती वारंवार येत असते. पण 100% लोक त्या परिस्थितीला सरेंडर करतात असं होते. काही लोक असतात की जे मागे राहतात आणि ते म्हणजे सोपं उदाहरण सांगतो. दही लावताना आपल्याला काय लागतो? बॅक्टेरियाच लागतो. एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो जो तो शिल्लक ठेवतो ना आपण आदल्या दिवसाचा दह्यातला. तर असे आमच्यासारखे काही बॅक्टेरिया शिल्लक राहिले पाहिजेत समाजात. ते शिल्लक राहील की हळूहळू ते किती मोठ्या प्रमाणात दूध दिलेलं असेल तर त्याचं दही करायचं काम करतात. आणि ते चांगल्या पद्धतीने होत असतं. फक्त ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये एक विशिष्ट वेळ जातो, कधी कधी जनरेशन्स जातात. आणि ती प्रोसेस पोल्यूट होऊ नये याच्यासाठीची काळजी मात्र आपल्याला घ्यायला लागते. जर ती प्रोसेसच पोल्यूट झाली तर मग पुढचं जे काय म्हणतात अभिसरण व्हायचं असतं ते अभिसरण होत नाही. आपण तिखट साखरच्या संवादात नेहमी आपल्या गेस्टला एक प्रश्न विचारतो की प्रत्येकाचं आयुष्य ना तिखट आणि साखर असतं. म्हणजे कसं की आपल्या आयुष्यात काही प्रसंग असे घडतात की जे कायम लक्षात राहतात आणि काही असंही प्रसंग असतात की ज्यामुळे आपलं आयुष्य खूप सुखकर झालंय, छान गोड आठवणी असतात. तुमच्या आयुष्यातला तिखट साखर मोमेंट कोणता होता? मला वाटतं की मला जेवढा म्हणजे साखरेचा फायदा झाला ना त्याच्यापेक्षा जास्त फायदा तिखटाचा झाला. म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी त्या एका छोट्या वर्तमानपत्रामध्ये काम करत होतो अमरावतीमध्ये. आणि त्या वर्तमानपत्रामध्ये काम करत असताना मला असं लक्षात आलं की काही ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये काही प्राध्यापक मंडळी मिळून विशिष्ट लोकांचं काम करतात. म्हणजे पेपर चेकिंगमध्येच गैरव्यवहार होतो. आणि ते पेपर चेकिंगमध्ये म्हणजे तुम्ही 40 मार्काचं पण लिहिलं नाही पण तुम्हाला 90 मार्क दिलेत. आणि अगदी PhD वगैरे होण्यासाठी जे MPhil वगैरेचे स्टुडंट्स जातात ते अशा स्टुडंट्सना हे करण्यासाठीचं एक रॅकेट काम करते. आणि मी प्रयत्न केले खूप, तिथे युनिव्हर्सिटीत जाऊन खूप लोकांना भेटलो वगैरे वगैरे. तेव्हा काही माहितीचा अधिकार वगैरे नसतो. थोडासा इलिगल मार्गसुद्धा मला अवलंबायला लागला. आणि मला ना त्या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळाल्या की ज्यात दिसत होतं की या व्यक्तीने 30-40 मार्कांचंच लिहिलं आणि त्याला मार्क दिलेत 90, 80, 100 पैकी वगैरे. आणि ते घेऊन मी माझ्या ऑफिसमध्ये आलो आणि एकदम खुश ना. म्हणजे एका तरुण माणसाला अशा स्वरूपाची कुठली तरी बातमी मिळणं की जी ऐन उमेदीच्या काळात आणि राज्यभरात त्याने दंगा झाला असता. आणि एक मोठी युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीत असं चाललंय वगैरे वगैरे. आणि मी घेऊन आल्यानंतर मी ते माझ्या संपादकाला दाखवलं. संपादक बोलला की ही खूप मोठी बातमी आहे. तर तू म्हणे एक काम कर, ते डॉक्युमेंट्स दे माझ्याकडे, मी जरा बघतो, तू तोपर्यंत बातमी लिहायला लाग. मी बातमी लिहायला लागलो. संपादकांनी डॉअरमध्ये हे दिसले. तर ते संपादक असं हे काचेचं केबिन जसं आहे तसं होतं. त्या बाजूला आमचा सगळा डेस्क होता, आम्ही तिकडे बसायचो. बघितलं की त्यांनी डॉअरमध्ये ठेवलं आणि निघून गेले. मी बातमी हाताने लिहायची असायची, ते उरलेल्या आपल्या पेपरच्या रीडवर ती बातमी लिहिली वगैरे हे करून आणि मी दिली. आणि मी जरा मानतोय न्यूजरूममध्ये की लावतील आता, पाठवली असेल, हे करत असेल. बातमी घ्यायलाच तयार नाही कोणी.
बातमी हेच मारत नाही. मी शेवटी निघून गेलो घरी. म्हटलं ठीक आहे, उशिराची बातमी असेल किंवा म्हणजे मुख्य कार्यालयात पाठवली असेल, तिकडून छापून होईल, कदाचित पहिल्या पानावर वापरणार असेल वगैरे. सकाळी पेपर बघितला, बातमीच नाही पेपरमध्ये. हिरमोड झाला माझा. तर त्यांना फोन केला. ते बोलले अरे नाही, ते जरा प्रॉब्लेम आहे, तू असं हे कर. ज्यांनी ही सगळी फेरफार केली होती ते मित्र होते त्या संपादकांचे. अच्छा. आणि मग ती बातमी छापणार नाही असं मला लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस उघडण्याच्या आत मी गेलो. मला असं थोडंफार इलिगल कामं करायचं हवं. त्यांच्या केबिनमध्ये घुसलो. त्यांनी ज्या ड्रॉवरमध्ये कागद ठेवली होती ती चांगल्या कामासाठी इलिगल कामं करणं. हां, मग आता काय पर्याय नव्हता. मग ते सगळे कागद घेतले आणि निघून गेलो तिथून. त्यांनी ते परत ऑफिसला आले. त्यांना ते दाखवायचं होतं त्यांच्या मित्राला. आणि त्यांनी मला फोन केला की अरे ते कागद कालचे तू. म्हटलं सर आपको तो दिया. तुम्हाला दिल्यानंतर मी कुठं. म्हटलं मी वाट बघतोय बातमी छापून येईल, तुम्हाला दिले. अरे नाही नाही, कागद गायब आहेत वगैरे सांगायला लागले. ते मी पण आपलं तेवढाच याने सांगितलं. कदाचित त्यांना लक्षातही आलं असेल की हा घेऊन गेला असेल म्हणून. मी तिथून कागद घेऊन गेलो आणि मी एका दुसऱ्या कॉम्पिटिटर वर्तमानपत्राला ती बातमी देऊन टाकली. त्यांच्याकडे छापून दिली. दुसऱ्याच्या नावाने छापून आली. मला क्रेडिट मिळालं नाही त्या बातमीचं. बातमी छापून आली. हा मला वाटतं मला तेव्हा शॉक लागला. हा तिखट शॉक जो होता. पण त्याच्यामुळे मला समजलं की आधी 4 वेळा ग्राउंड चेक करायचं ठोकून की या ग्राउंडवर तुमची काय फलंदाजी चालणार आहे की नाही चालणार. मग तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हे 4 ठिकाणी चेक करायला लागतं. 4 ठिकाणी तुम्हाला पेरून ठेवायला लागतं. कदाचित माझा अभ्यास चुकला असेल की मला माहीत नव्हतं की या माणसाचं सराउंडिंग काय आहे आणि त्यात खूप मेजर नुकसान होतं. तिथे मला पहिला शॉक निगेटिव्ह जो असतो तो तिखट शॉक बसला. आणि सगळ्यात महत्त्वाचं साखर जर सांगायची झाली तर मी ज्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात गेलो आणि त्यांनी माझी पहिली स्टिंगची बातमी छापली. मला वाटतं तो माझ्या दृष्टीने सगळ्यात सोपा. म्हणजे माझ्यातला पत्रकार कदाचित तिथेच मेला असता जर त्यांनी जर ती संधी दिली नसती. तर मी खरंच मनापासून त्यांचा आभारी आहे की त्यांनी मी शिकलोय काय ते बघितलं नाही, व्हेरीफाय केलं नाही, काही केलं नाही आणि विश्वास टाकला. तर या दोन्ही गोष्टी एकाच याच्या म्हणजे एक करिअर घडवणाऱ्या आणि एक करिअरला शॉक देणाऱ्या अशा दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत. अगदी. मुळात आज इतक्या छान गप्पा आपण मारलेल्या आहेत माध्यम समजून घेताना. मुळात माध्यम आणि समाज, तर मला असं वाटतं की माध्यम हे समाजाचा दुवा आहे आणि तो दुवा साधला जातो तो संवादातनं. पण आज संवाद हरवत चाललाय का? माणूस कुठे आहे नेमका? मुळात माणूस बदलतोय का? याची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत. मात्र आज तुम्ही खूप वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. तिखट साखरमध्ये इथेच थांबतोय आणि तिखट साखरला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्रिप्शन असेच संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करतं. धन्यवाद.